नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी सखी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ इथून पुढचे येत राहतील. तर मैत्रिणींनो, हात लावतात लाजून पानं मिटणारी ही वनस्पती, ही लाजणारी नाही, ही आहे साक्षात महाकालीचा अंश. जिला स्पर्श करतात शत्रू थरथर कापतो, रोग पळून जातात, घरातली नकारात्मक शक्ती जळून खाक होते. आज मी सांगणार आहे लाजाळूचे 3 गुप्त शास्त्रीय उपाय, जे केल्यावर 7 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल. पण सावधान, चुकला तर महाकालीचा कोप होईल. म्हणून पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. तर शास्त्रात लाजाळूला स्पर्शलज्जा किंवा लज्जावंती असे म्हणतात. भगवान शंकराने जेव्हा क्रोधाने 3रा डोळा उघडला तेव्हा महाकाली प्रकट झाली. तिच्या घामाचे थेंब जमिनीवर पडले आणि तिथे लाजाळू उगवली. म्हणून हिला अग्नितत्व वनस्पती म्हणतात. हिच्यात लाज नाही तर तेज आहे. शत्रू समोर आला की ही पाने मिठून शक्ती घेते. म्हणून तंत्रशास्त्रात शत्रुनाशासाठी हिचा वापर केला जातो. घराच्या ईशान्य दिशेला किंवा देवघराजवळ कुंडीत लाजाळू लावा. महाकाली स्वतः तुमच्या घराचं संरक्षण करेल. कर्णीबंधन, काळी जादू, नजर दोष घरात प्रवेशच करणार नाही. लहान बाळ जर रडत असेल तर 3 पानं उशाखाली ठेवा. मूल शांत झोपल. तर ही सर्व माझी नाही तर गुरुचरित्रात लिहिलेली अनुभूती आहे. तर शत्रू त्रास देत असेल तर कोर्ट कचेरी ऑफिसमधले पाय ओढतात. ऐका, शनिवारची रात्र 8 नंतर आंघोळ करून स्वच्छ व्हा. लाजाळूची 1 मुठी घ्या, तिला गंगाजलने धुवा. 1 लिंबू, 4 लवंगा, काळा दोरा घ्या. सगळं काळ्या कपड्यात बांधा. समोर महाकालीचा फोटो ठेवा आणि शत्रूचं नाव घेऊन प्रार्थना करा. हे महाकाली, माझं रक्षण कर, दुष्टांचा नाश कर. तर ती पुरचुंडी वाहत्या पाण्यात विसर्जित करा. मागे वळून बघू नका. 21 दिवसात चमत्कार बघा. जो त्रास देत होता तो पाया पडायला येईल. पण लक्षात ठेवा, हा उपाय आत्मसंरक्षणासाठी आहे. हा उगाच कोणावर करायचा नाही, तुम्हालाच त्याचा त्रास होईल. तर दुसरं म्हणजे शरीराचे रोग दूर करणारी वनस्पती म्हणून हिला लाजाळूला ओळखले जाते. तर महाकाली फक्त शत्रूंचा नाश करत नाही, भक्तांच्या शरीरातले रोग पण जाळून टाकते. तर पहिलं म्हणजे मूळव्याधाला ह्या वनस्पतीचा खूप उपयोग होतो. तर आग पडणे किंवा रक्त पडणे, तर यासाठी 5 ताजी लाजाळूची पाने वाटून लेप करायची आहे. रात्री झोपताना लावायची आहे. 7 दिवसामध्ये आग शांत होईल. दुसरं म्हणजे जखम बरी होते. चाकू लागला, रक्त थांबत नाही, लाजाळूच्या पानांचा रस 2 थेंब टाका. 10 सेकंदात रक्तस्राव थांबतो, कारण ही रक्तबीज राक्षसाला मारणारी कालीची वनस्पती आहे. तिसरं म्हणजे मधुमेह. रोज सकाळी महाकालीचं नाव घेऊन 4 पानं चावून खा. शरीरातली अग्नी प्रदीप्त होईल. पण डॉक्टरांची औषधं बंद करू नका. वैद्याला विचारूनच सुरू करा. केस गळती ह्याच्यामुळे पूर्णपणे बंद होते. पाण्यात उकळून केस धुवा. तर काली मातेसारखं तुमचंही घनदाट केस होतील. तर मैत्रिणींनो, भक्ती महत्त्वाची, पण नियम पाळले नाहीत तर फायद्याऐवजी तोटा होतो. तर ही जी लाजाळूची पाने आहेत किंवा फांदी आहे, ही रविवारी तोडायची नाही. रविवार म्हणजे सूर्याचा वार असतो. लाजाळू सूर्यपुत्री आहे. या दिवशी तोडली तर डोळ्यांचे, पोटाचे विकार होतात. गरोदर स्त्रियांनी हिला स्पर्श करू नये. गर्भाला त्रास होऊ शकतो. दुरून नमस्कार करावा. आणि तिसरं म्हणजे ही वनस्पती उपटून कचऱ्यात फेकायची नाही. वाळली तर निर्माल्यात टाका किंवा वाहत्या पाण्यात सोडा. ही महाकाली आहे. अपमान केला तर घरात अशांती येते. तर मैत्रिणीने, लाजाळू ही फक्त वनस्पती नाही, ती आपली रक्षक आहे. तिला प्रेम द्या, ती तुम्हाला आशीर्वाद देईल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय महाकाली लिहून तिची कृपा मिळवा. तुमच्या घरात लाजाळू आहे का? फोटो काढून कमेंट करा. मी प्रत्येकाला उत्तर देईन. हा व्हिडिओ 3 भक्तांपर्यंत पाठवा. महाकाली तुम्हाला बघते. तुमचं कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू.